नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की ऑफिसमध्ये आता सरप्राईज म्हणजे वेलकम असतं. त्याचं खूप थाटामाटात असं वेलकम केलेलं असतो समर राजवाडे यांनी आणि पूर्ण स्टाफने. आणि ती जेव्हा आतमध्ये येते तेव्हा समर राजवाडे स्वतः तिला म्हणतात की तुझ्या नवीन कामाला या ऑफिसमध्ये खूप खूप शुभेच्छा आणि तुझं मनपूर्वक स्वागत. आता ते बुके वगैरे देतात आणि तिचं स्वागत करतात. तिला खूप छान वाटतं. श्वेता पाया पडलेली असते तेव्हा समोर म्हणतो मी काय सांगितलंय, सर वगैरे म्हणायचं नाही आणि पाया वगैरे तर अजिबात पडायचं नाही. मी भाऊ आहे ना, मग भावाच्या कसली पाया पडतीयस. ओके दादा. नंदी म्हणते श्वेता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुला. सगळ्यांनी भरभरून असं कौतुक केलेलं असतं. वेलकमही छान झालेलं असतो. एकंदरीत वातावरण खूप छान आणि खेळीमेळीत तयार झालेलं असतं. समर सर म्हणतात मला तुमच्या सगळ्यांशीच काहीतरी बोलायचंय, अंशुमन बद्दल बोलायचंय. अंशुमन बद्दल तुमचं जे काही म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलंय आणि त्याच्यावर मी विचार सुद्धा केलाय. म्हणून माझं त्याच्यावर विलक्षण असं प्रेम होतं. खूप खूप मी जीव लावायचो त्याच्यावर. पण आज काय, तुम्हाला जितका त्याचा राग आलाय ना तितका राग मला सुद्धा आलाय. तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला पाठीशी घालेल वगैरे असं नाहीच. त्याने जे केलंय त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आहे. भाऊ असला तरी शिक्षा त्याला भोगायलाच लागणार. नियम सगळ्यांनाच लागू. इथून पुढे 3 महिने अंशुमन ऑफिसला येणार नाही. म्हणतो मला तुम्हाला विचारायचंय, एकट्या दुकट्याला स्वतःला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची भीती का वाटतीये? समोरून जर सांगितलं असतं मला असं असं होतंय तर मी तुमच्यावरही विश्वास ठेवला असता, पण तुम्ही सगळे सहन करत राहिला त्यामुळे त्याचं फावत गेलं. तुमच्या विरुद्ध, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढणार नाही तर मग कोण लढणार तुमच्यावर? आणि प्रत्येक वेळेला दुसरं कोणीतरी धावून येणार नसतं आपल्या मदतीला. आपली लढाई आपणच लढायची असते. समर सर खूप छान असं बोलत असतात. तर म्हणतो विशेषतः मला पुरुषांना विचारायचंय, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबद्दल असं काहीतरी गैरवर्तन होतंय, त्यांच्याबरोबर गैरव्यवहार होतोय, बघताय तरी सुद्धा तुम्ही गप्प का बसला? तुम्ही का प्रतिकार केला नाही किंवा तुम्ही मला येऊन का सांगितलं नाही? त्या घरी बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, त्यांच्यावर जर असं कोणी केलं तुम्ही गप्प बसणार आहे का? मग ऑफिस मधली सुद्धा कोणीतरी आपली लागती, या नात्याने तिच्यावर अन्याय होतोय हे बघून मला येऊन सांगणं किंवा तिथल्या तिथे प्रतिकार करणं योग्य वाटलं नाही कुणालाच. समर चांगला चिडलेला असतो आणि सगळ्यांचीच शाळा घेत असतो आणि सगळ्यांना सुनावत असतो. इथून पुढे कुणीही अडचणीत असलं तर आपण स्वतःहून त्याला मदत करायला जायचं. अंशुमन भाऊ आहे म्हणून त्याची बाजू लपवलेली नसते किंवा त्याची बाजू घेतलेलीही नसते. उलट अशा लोकांच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवायला हवा आणि समोर येऊन सांगायला पाहिजे की या व्यक्तीमुळे मला त्रास होतोय. समरने आता सगळ्यांनाच अलर्ट केलेलं असतं. तर म्हणतो माझ्याकडनं तर चूक झालीच आहे. माझ्या भावावर मी अंधाळा विश्वास टाकला. मी सुद्धा गप्प बसला. माझ्या इतकी चूक तुम्ही सुद्धा केली आहे, लक्षात येतंय का? त्यानंतर तुम्हाला कुणालाही काहीही कुठल्याही प्रकारचं बोलावं असं वाटलं तर डायरेक्ट माझ्याकडे यायचं. त्याची गरज नाहीये माझ्याकडे यायचं. तुम्हाला ऑकवर्डनेस होणार किंवा भीती वाटणार, माझ्याकडे यायची गरजच नाहीये. आपल्या ऑफिसमध्ये तक्रार निवारण केंद्राच्या सांभाळणाराही ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्वानंदी मॅडम. तुमचं जे काही प्रॉब्लेम जे काय असेल तुम्हाला ते तुम्ही सरळ येऊन स्वानंदी मॅडमला अगदी दिलखुलासपणे सांगायचं. कुठलंही घाबरायचं नाही किंवा कुठलाही संकोच बाळगायचं नाही. त्यासाठी स्वानंदी मॅडमची नेमणूक केली आहे, फक्त आणि फक्त तुमची कुठचीही गैरसोय होऊ नये म्हणून. स्वानंदीलाही खूप छान वाटत असं की एवढ्या कौतुकाने समर सांगतोय सगळ्या लोकांना माझं नाव. सगळ्याच लोकांना आनंदही झालेला असतो की आमचं कोणीतरी ऐकून घेणारं आहे. ते आता टाळ्या वाजवतात आणि स्वानंदीचं सुद्धा कौतुक करतात. त्या असतील आपल्या कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी. शनिवारी आणि रविवारी ते आपल्या ऑफिसला येणार आणि कोणाचं काय प्रॉब्लेम आहे, कोणाचं काय, सगळ्यांकडे ते लक्ष देणार. ही बोलावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं तर बिंदास त्यांना जाऊन सांगायचंय. त्यांना छान वाटलेलं असतं आणि रिलॅक्स असं फील झालेलं असतं की आमचं कोणीतरी बाजू घेणारं किंवा ऐकणारं आहे. सगळ्यांना छान वाटलेलं असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत असतो की स्वानंदीला बघून तर अजूनच छान वाटलेलं असतं. समर म्हणतो यापुढे स्त्री असू किंवा पुरुष असू या प्रकारच्या कुठल्याही संकटाला सामोरं जायची गरजच पडणार नाही, कारण स्वानंदी मॅडम सगळं काही हँडल करतील. जरी तुमच्यावर असा प्रसंग आला तर डायरेक्ट येऊन स्वानंदी मॅडमला सांगायचंय. म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्ही 2 शब्द बोला. स्वानंदी म्हणते येस. आपल्या पुढे आता श्वेताचं उदाहरण तर आहेच. त्या बाबतीत जी हॅरॅसमेंट झाली खूप त्रासदायक प्रकार येतो आणि तो कुणीही सहन करू शकत नाही हे तर मला माहितीच आहे. मला काय तुम्हालाही ते माहितीच आहे. एखादी मुलगी करिअर करू शकते, करिअर करायची तिला इच्छा आहे, बाहेर पडून काहीतरी कमवायचंय, स्वतःचं नाव कमवायचंय, पैसा कमवायचा आहे, आई वडिलांवर किंवा इतर कुणावर अवलंबून राहायचं नाहीये, स्वतः काहीतरी हिमतीने करू बघणार आहे. अशा मुलींसाठी असं जर होत असेल त्यांचं खच्चीकरण होणार आणि ते बाहेर पडणारच नाही, काम करणार नाही किंवा पुढे यायला ते तयारच होणार नाही. अशा मुलींसाठी आपल्या ऑफिसमध्ये नाही तर इतर सुद्धा मुलींवर जर काही होत असेल तर कुणीतरी समोर येऊन
धाडस केलं पाहिजे आणि या सगळ्याला विरोध केला पाहिजे. म्हणूनच ऑफिसमध्ये सरांनी माझी नेमणूक केली आहे. तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या मला तुम्ही समजावून सांगा आणि मी त्यावर नक्कीच काहीतरी करेल. आनंदी म्हणते हे सगळं तर ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं समर सरांनी आज जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्यासाठी त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी सरांसाठी टाळ्या वाजवा. सगळे टाळ्या वाजवतात. समरला खूप छान वाटतं. तो म्हणतो याची काही गरज नाही आणि एवढी मोठी जबाबदारी मला दिली आहे तर याच्या पुढे कुणाला काही त्रास होणार नाही आणि जर झाला तर मी जबाबदार आहे त्या प्रॉब्लेममधून त्या व्यक्तीला काढायला. मी शब्द देते तुम्हाला. पण एकमेकाची ताकद बनूया म्हणजे कुणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तयार आहात का मला साथ द्यायला? सगळे हो असं म्हणतात. माझा जो कार्यक्रम असतो तो खूप छान असा पार पडलेला असतो. घरी मात्र जो कार्यक्रम असतो तो फार वैतागवाना चाललेला असतो. शुभांची चांगलीच फजिती होत असते. त्याला आता सगळंच घरकाम करायला लागतं. आता तो भांडी पुसत असतो. भांडी धुवून झालेली असतात, ती पुसायची असतात आणि व्यवस्थित ठेवायची असतात. अगदी भांडी आणतो आणि डायनिंग टेबलवर जोरात असे आणून आदळतो. आता तिथे मल्लिका सुद्धा आलेली असते आणि त्याचं जे चाललंय त्याची जी अवस्था आहे ती बघत असते. तिला फार वाईट वाटत असतं. अंशुमान अगदी राग वैताग ती भांडी पुसत असतो. तेवढ्यात काय माधुरी येते आणि तिने आता मॉब वगैरे आणलेलं असतो आणि सर तुमची भांडी पुसून झाली की सगळं घर स्वच्छ पुसून घ्या असं सांगितलेलं असतं. लगेच उठतो आणि काय स्वानंदी मॅडमने सांगितलंय पर्सनल सेक्रेटरी वगैरे झाली की काय, तिची असिस्टंट झाली आहे तिची, ती सांगणार आणि तू मला सांगणार. जास्त लाडात यायचं नाही आणि पुढे पुढे करायला जायचं नाही. आता मल्लिकाला माहितीये आत्ताच काही बघितलं कोणी किंवा स्वानंदीच्या कानावर जर याच्यातला एक जरी शब्द गेला तर अंशुमनची शिक्षा अजून दुप्पट होणार. मल्लिका अगदी धावत धावत आलेली असते. अंशू मी आहे ना बेटा, मी बघते सगळं, तुझा दुसरं काही असेल तर बघ. तिने काढून दिलेलं असतं. एक लक्ष ठेवते तो काम करतो की नाही. तू टेन्शन घेऊ नको रोहिणी. घर झाडून पुसून घ्यायला लावते त्याला, ती जबाबदारी माझी. अंशू म्हणतो मॉम याला काय अर्थ आहे, मी काय करणार नाहीये काही काम. आनंदीमुळे या नोकरांचं ऐकून घ्यायची वेळ आली माझ्यावर. तो आता तिच्याकडे बघतो आणि रागाने म्हणतो मी काहीही करणार नाहीये, कुणाचं मी काहीच ऐकणार नाहीये. बकेट असती पाण्याची, तो असं पायाने लोटून देतो की त्यातलं सगळं पाणी जे असतं ते आता त्याच्या अंगावर सांडलेलं असतं. अधीराच्या अंगावर पूर्ण ते पाणी असं उडालेलं असतं. अधीरा बघते काय तर अंशुमनने केले, त्याच्याकडे आता रागाने बघायला लागते. अंशुमनकडे रागाने येते. यू इडियट, काय रे काय केलंस, पाणी उडवलं माझ्या अंगावर, असली कामं करायची असतात का, काही अक्कल आहे का तुला. आता त्याला अधीरा खूप काही बोलते. आवाज खाली करा आणि एवढं काय बोलायची गरज नाहीये. अधीराला सांग माझ्याशी नीट बोलायला, डोक्यात जाती ही. तिला म्हणते हॅलो, तुझं बोट ना खाली करायचं, ऍटिट्यूड दाखवायचं नाही मला. काय वागलाय ना त्याच्यानंतर मान खाली घालायची आणि चुपचाप ही कामं करायची, ही तुझी लायकी आहे. त्यामुळे मला ऍटिट्यूड द्यायचं नाही आणि मस्त अजिबात दाखवायचं नाही. अधीराने चांगलं सुनावलेलं असतं अंशुमनला. अधीरा म्हणते इतका चीप असशील ना, खरंच वाटलं नव्हता, लाज वाटतीये मला. तुझी बहीण आहे ना, या गोष्टीची लाज वाटतीये मला. अधीरा आता अंशुमनला खूप काही बोलत असते. अधीरा घाईघाईने येते आणि गप की का त्याला बोलतीयस, आधीच त्याची अवस्था काय झाली आणि अधीरा काय काय बोलतीयस. एवढं सगळं झालंय तरी त्याची बाजू घेतीयस का तू. अर्पिता ताई तुला तरी कळतंय का कुणाची बाजू घ्यायची. आणि हा डिझर्व करतोय, जी त्याला शिक्षा दिली आहे ना स्वानंदीने, डिझर्व करतो हा. आय लाईक इट, आय लव्ह इट. स्वानंदी योग्य ती शिक्षा दिली याला. आणि हो एवढं सगळं झालंय तरी हा सुधारलाय का. आणि अर्पिता ताई तू त्याची बाजू घेते आणि त्याला सपोर्ट करतेय, मला खरंच लाज वाटतीये. अगं हा कधी कोणाशी चांगलं वागला, कुठल्या सर्वंटशी का श्वेताशी, कोणाशीच नाही. नेहमी त्याचा मास्क करत राहिला. आणि हो पिंट्या दादाच्या समोर तो काय करतो, तो किती चांगला, तो किती गुड बॉय, पिंट्या दादाची किती काळजी घेतो, पुढे पुढे करतो. पण हे सगळं फेक आहे ना, हे मला माहितीये. कळलं तुला. त्यामुळे हे नाटकं तुमच्या समोर चालत असतील, माझ्या समोर नाही. आणि त्याने जे पराक्रम केलेत ना त्यानंतर खाली मान घालून गुपचूप त्याने हे काम केलंच पाहिजे. आणि हो अगं त्याने आयुष्यात काही मिळवलंय का, त्याला काहीच कमवता आलेलं नाहीये आयुष्यात. काही त्याने मिळवलं नाही, काही कमवलं नाही, तो फेल. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन तो काय करतो, श्वेतावर काढतो किंवा इथं त्या सर्वंटवर काढतो. प्रत्येकाला तुच्छ अशी वागणूक देतो, हडतूड करतो. आय एम ग्रेट असं स्वतःच म्हणतो, पण ऍक्च्युअली त्याला पण माहिती की तो ग्रेट नाहीये. कळलं. तो फ्लॉप फेल आहे तो फेल. आणि मला फार आनंद होतोय की त्याला योग्य ती शिक्षा मिळाली त्याच्या योग्य त्या कर्मांची. कळालं. तो जे नालायकपणा केलाय, जे वागलाय ना, त्याची योग्य ती शिक्षा मिळाली आहे. आता तरी त्याने सुधारलं पाहिजे. तर अर्पिता ताई त्याला पाठीशी घालतीयस तू. म्हणे सख्खा भाऊ जरी असला तरी तो काय वागलाय, त्याने काय चूक केली ना अर्पिता ताई, जरा लक्षात घे. उगाच त्याला पाठीशी घालू नको. अजून तो जे करतोय ना त्याचे दुप्पट करेल तो. धीराने आता सगळ्यांना सुनावलेलं असतं. आता यांनी जर नाटकं केली ना तर रोहिणी काय, मी स्वतः जाऊन सांगेन स्वानंदीला की हा काम करत नाहीये, मग याची शिक्षा कशी दुप्पट होतीये ना ते बघच. बाजू घ्यायची आहे ना अर्पिता ताई तर बिंदास घे.
पण या मुलाशी माझ्याशी भांडू नको हा, याची लायकी नाहीये. लायकी कुणाची काढतीये? अधिरा म्हणते तुझी काढतीये, तुझी. तुला घाबरत नाही हा? शेवटचं सांगतो या, डोक्यात जाऊ नको. अधिरा म्हणते काय रे, काय करणार आहे डोक्यात गेल्यावर? ट्रेनिंग करायची नाही माझ्यावर. अधिरा सुद्धा शब्दाला शब्द देत असते आणि त्याची चांगली जिरवत असते. तिचं भांडण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. एका म्हणते अरे दोघांनी गप्प बसा, काय लावलंय तुम्ही हे? एका म्हणते अंशुमन काम कर म्हणून सांगितलंय तेवढंच करायचं ना, कशाला वाद घालत बसलाय? अगं सख्खा भाऊ आहे, अशी काय वागतीये त्याच्याशी? ते काय बोलतीयस ग? भाऊ आहे, जरा तरी कदर कर. पण मॉम बघतीस ना तू, तेवढ्यात काय अधिराचा फोन वाजलेला असतो. म्हणते रोहिणी याच्यावर लक्ष ठेव, मी आलीच. रोहिणी म्हणते सर हे सांडलेलं पाणी तुम्हाला पुसावं लागणार आहे. गो टू हेल असं रोहिणीला उग्रट भाषेत तो म्हणतो. तो तिच्याकडे रागाने सुद्धा बघत असतो. ती जेव्हा फोटो काढायला लागलेली असते त्याच्या ह्या वागण्याचा, तेव्हा तिचा फोन घेतो आणि जोरात असा आपटून देतो की त्याचा फोन फोडलेलाच असतो. अंशुमनने इतकी शिक्षा दिलेली असते तरी तो सुधारलेला नसतो आणि बिचाऱ्या रोहिणीचा फोन फक्त राग आलाय म्हणून फोडून टाकतो. जे काय काम सांगितलेलं असतं, जी काही शिक्षा दिलेली असती ती अजिबात त्याने केलेलं नसतं आणि तो राग तिथून निघून जातो. तो त्याच्या रूम मध्ये गेलेला असतो. पंचिंग बॅगवर त्याने आता स्वानंदीचा फोटो चिपकवलेला असतो आणि तिला मारत असतो. डायरेक्ट स्वानंदीला मारता येत नाही, तर त्याचा सगळा राग, त्याचं काय आहे ते सगळं त्या पंचिंग बॅगवर तो काढत असतो. तुला सोडणार नाही, या अख्ख्या घरासमोर मला मान खाली घालायला लावली ना, मी काय तुला सोडत नसतो. चाळेल्या कुत्र्यासारखा त्या पंचिंग बॅगला मारत असतो. आता मल्लिका आलेली असते. अंशू बास रे, काय लावलंय हे? अधिरा सुद्धा आलेली असते. अधिरा आणि मल्लिका त्याच्या मागे मागे करतच असतात. त्यामुळेच अंशुमन एवढा वाया गेलेला असतो. का म्हणते तुझे वागतोय, तुझे केलंय हे कोणी बघितलं आणि स्टाफ मधला कोणीही जर स्वानंदीला जाऊन सांगितलं ना तर काय परिणाम होईल जरा विचार कर. जोरात ओरडतो आणि आय डोंट केअर असं करतो. मल्लिकावर सुद्धा धावून गेलेला असतो. वर राहतो मल्लिकाच्या समोर आणि राजा इथलचा राजा आनंदीने माझ्याच घरात मला नोकर करून सोडले, आता मी काय तिला सोडत नसतो. आनंदीचा फोटो काढलेला असतो आणि तो फोटो फाडतो आणि म्हणतो शपथ घेऊन सांगतो अशीच एक दिवस तिला संपवून टाकेल, तेव्हाच काय माझा बदला पूर्ण होईल. भयानक रुद्र रूप समोर आलेला असतो. तो आता सूड उगवण्याच्या भावनेने अगदी इतका विचित्र झालेला असतो, इतका विचित्र वागायला लागलेला असतो की तो मल्लिकाच्या सुद्धा ताब्यातून आता बाहेर गेलेला असतो. ती किती समजावते तरी तो ऐकायला तयार नसतो. आता त्याच्या अंगाला हात लावते आणि शांत हो बाळा, जोरात तिचा हात असा झिडकारतोय. मी शांत होणार नाही या. आता ती सुद्धा त्याच्याशी बोलायला घाबरलेली असते. असं काही रुद्र रूप याने दाखवलेलं असतं. मल्लिका परत त्याला उलट शिकवायला लागलेली असते. अरे समोरच्या बरोबर चांगलं वाग, त्याच्या मनात परत चांगली जागा, चांगली इमेज तयार कर, पहिल्यासारखं प्रेम करायला लागला पाहिजे, त्याला दादा दादा कर, अंधाळा विश्वास ठेवला पाहिजे तुझ्यावर. मल्लिका हे सगळं काही आता अंशुमनला शिकवत असते. त्या समरला अशी जाणीव करून दे तू चुकलाय आणि तू त्या चुकीचा पश्चाताप होतोय. म्हणते खूप सावधपणे पावलं उचलायला लागणार आहे, कारण सगळंच फसलंय. परत पहिल्यासारखं उभा करायचं असेल तर आपल्याला चांगलंच वागायला लागणार आहे, निदान समोरच्या समोर तरी. ती स्वानंदी आपल्याला टपलेली आहे दोषी ठरवण्यासाठी. अजून आपण भरीतभर तिला चान्स द्यायला नको, कळतंय का तुला? त्यामुळे प्लीज डोकं जरा शांत ठेव ना. जर चूक केली ना आता आपल्या हातातून सगळं काही निसटून जाणार आहे. ही सत्ता, प्रॉपर्टी, पैसा, घरदार सगळं काही निसटून जाईल आणि आपण रस्त्यावर येऊ. अंशुमन डोकं शांत ठेवून प्रत्येक पाऊल टाका. तू काही सहन करायला लागणार आहे आपल्याला थोडे दिवस तरी. या घरात टिकून राहायचं असेल किंवा समोरची सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळवायची असेल तर थोडं तरी नमतं घ्यायला लागणार आहे अंशुमन. ऑफिसमध्ये आता सगळा स्टाफ जमलेला असतो आणि आता समर म्हणतो की स्वानंदी कुठे गेली, तेव्हा आनंद म्हणतो अरे ते गेस्ट येत आहे ना त्यांना रिसीव्ह करायला गेली आहे स्वानंदी. समर म्हणतो आनंद त्यांचं नाव काय रे? सांगणार. तेवढ्यात काय ते गेस्ट आलेले असतात. स्वानंदी म्हणते ते आले का? स्वानंदी म्हणते सगळ्यांनी ऐका, आपल्याकडे सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यासाठी स्पेशल व्यक्ती आलेली आहे. अत्यंत प्रामाणिक निष्ठावंत अधिकारी आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. विश्वास सरंजामेंचं आणि ते सर आलेले असतात. सरांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलेलं असतं आणि त्यांना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तसं तो समरकडे एकटक बघतच थांबलेला असतो. समर सुद्धा त्याच्याकडे एकसारखा बघत असतो. नंदी म्हणते आज आपलं खरंच भाग्य, इतक्या छान व्यक्तीला भेटायचं भाग्य लाभलंय आपल्याला. सर या की. आणि त्याला जरा समोर बोलवते स्वानंदी. आनंदी त्याची आणि समरची ओळख करून देते. ते अगदी समोरासमोर एकमेकांच्या उभे असतात आणि विचित्राच्या वेगळ्याच नजरेने एकमेकांना बघत असतात. तो म्हणतो राजवाडे. समर म्हणतो सरंजामे. राजवाडे इंडस्ट्री म्हणजे ही तुमची आहे? म्हणतो हो, हे सगळं आहे ना ते माझंच आहे. माझं आधी माहिती असतं हे तुमचं आहे तर मी आलोच नसतो, दुसरं कोणाला तरी पाठवलं असतं. त्यांचं हे बोलणं ऐकून सगळ्या स्टाफला किंवा सगळ्यांना जरा धक्का बसतो की हे असं का म्हणताय. म्हणजे आता समरकडे रागाने बघते. राजवाडी तुम्ही असं काय बोलताय, जरा व्यवस्थित बोला त्यांच्याशी. जे गेस्ट असतात ते म्हणतात हे जर असंच बोलणार असतील मॅडम
मग मी जातो माझा थांबण्यात काय अर्थ नाहीये. त्यांनाच टेन्शन येतं, ते सर आलेले त्यांच्याशी बोलायचं, ओळख करायची, ते सोडून ते सर लगेच चाललेले असतात. बरं म्हणतो स्वानंदी मॅडम त्यांना सांगा असंच जाऊ नका, काही ट्रेनिंग वगैरे द्यायला आलात ना ते द्या ट्रेनिंग, लगेच नका जाऊ. स्वानंदी म्हणते अहो राजवाडे असं काय बोलताय तुम्ही, आपल्याकडे गेस्ट आहेत ना, ते पाहुणे आहेत, मग चांगलं बोललं पाहिजे ना, त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे ना, प्लीज तुम्ही जरा चांगलं बोला. स्वानंदी म्हणते सरंजामे सर काहीतरी गैरसमज झालाय, थांबा ना प्लीज. राजवाडे हे शिकवणार आहे ना आपल्याला स्वरक्षण, स्वतःचं रक्षण कसं करायचं. तर म्हणतो हे ठीक आहे शिकू दे की, तर त्याच्याशी अजिबात चांगला वागत नसतो आणि तो सुद्धा समरशीच चांगला वागत नसतो. तसंच बोलणार आहे का मॅडम, मग मी निघून जातो. समर म्हणतो जा की, कोणी थांबवलंय. ती म्हणते नाही 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 एक मिनिट आनंदी आता समरच्या पुढे येते. राजवाडे बरे आहात ना तुम्ही, काय बोलताय काय वागताय जरा तरी कळतंय का, अहो जरा शांत बसा. म्हणजे तुम्ही एक मिनिट थांबा, आपण हे सगळं सॉर्ट आउट करूया, एकच मिनिट द्या मला. आनंदी म्हणते काय विचित्र वागताय तुम्ही, बोलवलंय त्यांना आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांशी असं वागतं का कोणी, तुम्ही का विचित्र वागताय मला कळतच नाहीये. दोघेही एकमेकांकडे बघतात आणि मोठ्याने अशा हसायला लागलेले असतात की सगळ्यांनाच प्रश्न पडतो यांचं चाललंय तरी काय. आता इतके भांडत होते आणि एका मिनिटात इतके जोरात हसायला लागलेले असते, स्वानंदीला सुद्धा यांचं काय ते कळालेलंच नसतं. त्यात एकमेकांना टाळ्या द्यायला लागलेले असतात, एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. आनंदी बघायलाच लागलेली असते, आनंदकडे बघते आणि डोळ्याने त्याला खुणवते हे चाललंय काय. आनंद म्हणतो थांब जरा सगळं कळेल. अगं आम्ही मित्र आहोत, खूप घट्ट मैत्री आमच्यामध्ये. हे बोलवलं होतं कुणाला तरी पाठवण्यापेक्षा मीच आलो, याच्याकडे यायचंय म्हटल्यावर काय मी आलो तो बेटर ना. मी कुठेही जाणार नाहीये मॅडम, गंमत करत होतो, मी आलो इथे ट्रेनिंग देऊनच जाणार आहे. तर ट्रेनिंग आपण सुरू करूया. थोडक्यात महत्वाचं सांगतो मी, जेव्हा कधी संकट येतं तेव्हा बेसिका मेंदू इन मेंदू 3 प्रकारे असं रिॲक्ट होतो आपला. अचानक संकट आलं की मेंदू 3 प्रकारे रिॲक्ट होतो, फ्रीज, फ्लाईट और फाईट. घाबरून थिजून उभं राहणं किंवा पळून जाणं किंवा फाईट करणं, हे 3 ऑप्शन पहिले आपल्या समोर येतात. कुणी अचानक आपल्यावर अटॅक केला, समोर आलं तर घाबरून जायचं नाही, ही लक्षात ठेवायचं. आधी आपण त्याला कसं अपोज करणार आहोत, कसं फाईट करणार आहोत याचा विचार आधी आला पाहिजे. त्यांनी काही ऍक्शन घ्यायच्या आधी तो विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे. खूप बारीक निरीक गोष्टी, छोटे छोटे बारकावे सगळं काही सांगितलेलं असतं, छोटे छोटे टॅक्ट, की जेणेकरून एका मिनिटात आपण समोरच्यावर रिॲक्ट होऊ शकतो. त्यांनी सगळं काही छान असं समजवायला सुरुवात केलेली असते आणि जेवढा काय स्टाफ असतो सगळा मन लावून ऐकत असतो, करूनही दाखवत असतो. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा अटॅक होईल तेव्हा आपण कसं रिॲक्ट व्हायचं, खूप असं नॉलेज दिलेलं असतं आणि खूप छान त्यांना ट्रेनिंगही दिलेलं असतं. ट्रेनिंग देऊन झालेलं असतं, नॉलेज देऊन झालेलं असतं. समोर म्हणतो सगळ्यांना कळालंय का, आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, तर चला आता आपापल्या कामाला जा. सगळ्यांनी आपापली कामं बघा. सगळा स्टाफ आता आपल्या कामाला निघून गेलेलो असतो. म्हणतो सगळे गेलेले असतात. विश्वासी आता फॉर्मली तुझी ओळख करून देतो आणि पहिली स्वानंदीची ओळख करून देतो, मिसेस स्वानंदी. विश्वास म्हणतो राजवाडे. समर म्हणतो हो. असतोच काय, बायकोची ओळख करून द्यायची, पूर्ण नाव सांग की. कॉलेजमध्ये असताना सुद्धा असाच लाजायचा हा. तर त्याला म्हणतो शांत बस की, कशाला माझी पोल खोलतोय, अजिबात लाजायचं नाही या. आणि बघ की स्वानंदी यांनी गुपचूप लग्न केलं, मला बोलवलं सुद्धा नाही. तर म्हणतो आहे नाही तर काही दिवस, चल आधी घरी जाऊया, आपण निवांत गप्पा मारूया. नाही रे मला घाई आहे खूप, आजच मला कोकणसाठी निघायला लागणार. मध्ये आलो होतो ना सॅम्पल घ्यायला, चित्र मर्डर केस मध्ये अडकलाय. तुम्ही कोकणात यायला हवं, दिवतिली गावामध्ये. सुंदर अप्रतिम असं गाव आहे, प्लीज तुम्ही या. समर म्हणतो नक्की आम्ही येण्याचा प्रयत्न करू. त्याला काही ट्रेनिंग वगैरे द्यायचं असतं ते दिलेलं असतं आणि आता बाय, मला लगेच निघायचंय दौऱ्यावर, त्यामुळे तो आता बाय करतो आणि तो घाईघाईने निघालेला असतो. बरं म्हणतो वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा निघून गेला. असाच या पहिल्यापासनं. स्वानंदी म्हणते खूप भारी आहे तुमचा मित्र, भारी आहे म्हणून तर माझा मित्र आहे तो, सांगितलं असतं बरं झालं असतं. स्वानंदी म्हणते निकिता ताई चला झालंय सगळं, निघूया आपण. मला येतो म्हणून स्वानंदी आता चाललेली असते. आनंदी आणि निकिता आता चाललेले असतात ऑफिसमधून, तर मात्र एकटाच तिथे विचार करत हसत उभा राहिलेला असतो. बघू आता समोरच्या डोक्यात नेमकी काय विचार चाललाय, कसा विचार चाललाय आणि घरी जो अंशुमनने तमाशा घातलाय तो स्वानंदीला कळणार का किंवा समरला कळणार का, आणि जेव्हा कळेल तेव्हा काय रिॲक्ट होतील. मित्रांनो हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.